आज नरक चतुर्दशी. असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध आज केला होता, म्हणून आजच्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. खरं तर या दिवशी भल्या पहाटे उठावं, स्नान करावं, म्हणजे अगदीच अंगाला तेल वगैरे लावावं, उटणं लावावं आणि मग स्नान करावं. सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करून तयार व्हावं आणि मग दीपोत्सवाची सुरुवात होते असं म्हणतात. आजच्या दिवशीचा प्रसंग इतका महत्वाचा आणि गंभीर आहे ना, की या प्रसंगातूनच आपल्याला श्रीकृष्ण चरित्रावरती जे जे आक्षेप घेतले जातात त्याचं उत्तर सहजपणे मिळून जातं. काय आहे, आजच्या दिवशी नरकासुराचा वध झाला आणि नरकासुराच्या तावडीतून 16 सहस्त्र कन्यांना श्रीकृष्णांनी मुक्त केलं आणि मग त्यापुढे श्रीकृष्णाच्या बायका म्हणून वावरू लागल्या. आता याच एका मुद्द्यावरती भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रावरती आक्षेप घेतला जातो आणि म्हटलं जातं की 16,000 बायकांचा दादला हा म्हणे देव. सोपं आहे ना. खरंच 16,000 बायका कुठे एखाद्या माणसाला असू शकतात का? आणि अशा बायकांचा नवरा होणारा कृष्ण हा हिंदूंचा देव, अशा सहज अर्थाने कृष्णावरती टीका केली जाऊ लागते. आणि मग थोडीशी माहिती असलेले, अजून काही माहिती नसलेले, अंधानुकरण म्हणून हिंदू धर्माचं पालन करणारे उगाच मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला की संभ्रमित होतात आणि वाटू लागतं की खरंच असा कुठे देव असतो का? 16,000 बायका, एवढ्या बायकांसोबत संसार? तोच तर प्रश्न पहिले विचारा ना मनाला. 16,000 बायकांच्या सोबत लग्न करायचं आणि एक एक दिवस घालवायचा ठरवला, फक्त एक दिवस म्हणतोय मी, तर कृष्णाला 40 वर्ष हे करावं लागेल, कारण एका वर्षात फक्त 365 दिवसच असतात ना. 40 वर्षापेक्षा अधिकचे दिवस, एक बायको एक दिवस, या न्यायाने भगवान श्रीकृष्णाला लागतील. मग श्रीकृष्णाचं एकूणच अवतारी आयुष्य किती होतं बरं? त्यात महाभारताचं युद्ध झालंय, द्वारकेचं निर्माण झालंय, राधेसोबतचा तिथला तो रासक्रीडा झाल्यात, म्हणजे गोकुळातलं आयुष्य, वृंदावनातलं आयुष्य, मथुरेतला काळ, पुन्हा द्वारकेची निर्मिती, हे सगळंच आहे ना. आणि महाभारताचं युद्ध, एवढं सगळं भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये घडलं. त्यात 40 वर्ष फक्त संसार करण्यासाठी, मग रुक्मिणी सत्यभामा या तर वेगळ्या, एवढा काळ लागला असेल, गेला असेल, काय झालं असेल या नेमकं, कशी आहे ही कथा, आणि त्यातून 16,000 बायका झाल्या कशा कृष्णाला? जेव्हा यातलं सत्य आपण उमजून घेऊ ना, तेव्हा बऱ्याच गोष्टी समजायला लागतील. अर्धवट माहितीच्या आधारावर देवाच्या चारित्र्यावरतीच शंका उपस्थित करणारी माणसं पूर्ण माहिती घेत नाहीत, ही खरी खंत आहे. बघा, प्रसंग असा आहे की सत्यभामेच्या सोबत, कारण सत्यभामेची आवश्यकता होती भगवान श्रीकृष्णाला नरकासुरावर जय मिळवण्यासाठी, सत्यभामेच्या सोबत नरकासुराच्या विरुद्ध युद्ध केलं आणि या युद्धानंतर नरकासुराचा वध झाला. त्यावेळी नरकासुराच्या तावडीतल्या 16,000पेक्षा अधिक महिलांना मुक्त केलं गेलं आणि या मुक्ततेनंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना आपापल्या घरी जाण्याचा सल्ला दिला. सांगितलं की आता तुम्ही नरकासुराच्या तावडीतून मुक्त झालेले आहात, तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. अशा वेळी त्या सगळ्याच मुली, सगळ्याच महिला, ज्या कोणत्या वयोगटातल्या असतील त्या सगळ्या तिथेच थांबल्या, मान खाली घातलेली होती. म्हणाला, देवा आम्ही नाही जाऊ शकत. तो म्हणाला, का? तुम्हाला तुमच्या पतीचं घर असेल, तुम्हाला तुमच्या पित्याचं घर असेल, तुम्हाला तुमच्या बंधूचं घर असेल, तुम्ही जावं परत. त्या म्हणाल्या, कसं जायचं सांग ना देवा. आम्हाला नरकासुराने हरण करून आणलं होतं, पळवून आणलं होतं, आणि आता आम्हाला त्याच्या तावडीत अनेक दिवस राहिल्यामुळं, महिने राहिल्यामुळं, वर्ष राहिल्यामुळं आता आमच्या चारित्र्यावरती वट्टा लागलाय. तेव्हा चरित्रहीन झालेल्या स्त्रीला ना तिच्या बापाच्या घरी जागा असते, ना तिच्या भावाच्या घरी जागा असते, ना तिच्या पतीच्या घरी जागा असते. कोणीही आम्हाला देवा घरी घेणार नाही रे. काय करावं आता? कोणत्या तोंडाने पित्याकडे जायचं, कोणत्या तोंडाने भावाकडे जायचं, आणि पती म्हणून तरी कोण स्वीकारेल?
कारण नरकासुराच्या तावडीत एवढे दिवस आम्ही राहिलेलो आहोत. बघाव कसं असतं, एखाद्या स्त्रीनं आपल्या पतीच्या व्यतिरिक्त कुठेही निवास केला, कुठेही राहिली, ती बलपूर्वक राहिली, तरीही तेच होतं तिच्या आयुष्यामध्ये. मग भगवान श्रीकृष्णाने विचारलं, काय करायचं म्हणताय, कसं करायचं आता? राहा माझ्याकडं, काय फरक पडतो. इथेही बाका प्रसंग होता, खूप मोठी रिस्क होती ती पण. त्या म्हणाल्या, देवा राहायला सांगतोयस खरा, तुझं मोठेपण आहे, तुझ्या राज्यात राहायचं हे खरं आहे, काय म्हणून राहायचं रे? तुम्हाला काही म्हणून राहा की, मैत्रीण म्हणून राहा, मुलगी म्हणून राहा, बहीण म्हणून राहा, अजून काय म्हणून राहायचंय ते राहा. त्या म्हणाल्या, देवा तुला चांगलं माहित आहे, नियम तूच घातलेले आहेस. मुलगी आपल्या पित्याच्या घरी उपवर होईपर्यंत राहू शकते, मुलगी आपल्या भावाच्या घरी उपवर होईपर्यंत राहू शकते. एकदा का वय लग्नाचं झालं की तिला पुन्हा पित्याच्या आणि भावाच्या घरी स्थान मिळत नसतं. मग काय सांगणार? मग ती राहू शकते कुठे? आयुष्यभर मरेपर्यंत ती एकाच घरात राहू शकते, आणि ते घर म्हणजे तिच्या पतीचं घर. आणि आम्ही तुझ्या घरी तरी कसं राहायचं देवा? भगवान श्रीकृष्णाने विचारलं, राहण्यासाठी काय करावं लागेल? त्या म्हणाल्या, आम्हाला तू आमचा पती आहेस असं सांगावं लागेल, तरच इथे राहता येईल. एक क्षणाचाही विचार न करता, एका क्षणाचाही विचार न करता भगवान श्रीकृष्णाने त्या 16,000 स्त्रियांना सांगून टाकलं. एवढीच अडचण आहे ना, एवढीच अडचण आहे ना की कोण कृष्ण सांगायचं आहे? सांगा माझा पती आहे म्हणून. झालं, सगळ्यांना ते मान्य होतं. किती चांगली गोष्ट ना ती. चक्क जगन्नियंत्या परमात्मा परमेश्वराला आपला पती म्हणून स्वीकार करायचं आणि त्याच्या राज्यात कायमचं राहायचं, आणि पतीच्या घरी आयुष्यभर राहिल्याचं समाधान सुद्धा मिळणार. प्रत्यक्ष पती करायची गरज नव्हती, मानायची आवश्यकता होती. आणि भगवान श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार त्या सगळ्यांनी भगवान श्रीकृष्ण आमचे पती असं सांगायला सुरुवात केली, आणि तिथेच त्या आयुष्यभर राहिल्या. बघाव, पती नसताना, विवाह झालेला नसताना केवळ 16,000 स्त्रियांना राहायला मिळावं म्हणून पत्नी म्हणून टाका माझी, असं भगवान श्रीकृष्णाने सांगूनही टाकलं. आणि त्या तिथं राहू लागल्या. काय होणार आहे पुढे याची जाणीव कदाचित भगवान श्रीकृष्णाला असावी. जगात या लोकांनी 16,000 बायकांचा दादला असं सांगितलं. पुढे बदनामी करणाऱ्याने त्याची बदनामीही केली. यथेच्छ नालस्ती झाली कृष्णचरित्राची, यथेच्छ नालस्ती झाली. काय विचार? अजिबात नाही. पुढे हीच गोष्ट अगदी मीरेच्या कालखंडापर्यंत चालत आली हो. म्हणजे राधेपासून मीरेपर्यंत 16,000 जणींना वाटलाय तो आपला नवरा आहे. 16,000 जणींना. म्हणजे राधेला तर काय, तो कोण होता याचा शोध घ्यावा लागेल हो. राधेसाठी कृष्ण प्रियकर होता, राधेसाठी कृष्ण सखा होता, नवरा होता, मित्र होता, मुलगा होता. त्यात ते शोध नात्यांचे आपल्यासारख्या चिकित्सकांनी घेत बसायचे. राधा या असल्या शोधात बसत नाही. राधा जे प्रेयस आहे ते अनुभवते. आणि मीरेचं तर आणखी वेगळं आहे. ती सिरियल पाहिली ना तुम्ही, त्यात ती फार छान म्हणते, अक्सर सारी औरतें अपने पति को अपना भगवान मानती है, मैंने भगवान को ही अपना पति मान लिया तो मुझे पागल क्यों कहा जा रहा. मीरेसाठी भगवान श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर, आपला पतीच, आणि सर्वस्व अर्पण केलंय तिने, आणि ती कृष्णालाच आपला पती प्रियकर सर्वस्व समजते. राधेपासून सुरू झालेली कहाणी मीरेपर्यंत येऊन थांबते, आणि 16,000 जणींना तो आपल्या जगण्याचा आधार वाटतो. 16,000 स्त्रियांना जगण्याचा आधार देणारा भगवान श्रीकृष्ण, स्वतःची बदनामी होऊन देखील आधार देणारा भगवान श्रीकृष्ण म्हणूनच आदर्शवत ठरतो, देवत्वाला प्राप्त होतो. आपल्यासारखी माणसं देवानी एवढ्या केल्यात तर आपण 2-3 करायला काय हरकत आहे, अशी पळवाट शोधत असतात, आणि त्यातून आपल्या वाईट कृत्यांना जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतात. देवानं जबाबदारी घेतली होती, देवाने आयुष्यभर सांभाळ केला होता, या गोष्टीचा विसर मात्र आपल्याला सहजपणे पडून जातो, आणि तोच विसर पडायला नको म्हणून ही कथा मी तुमच्या समोर मांडली आहे. आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय श्रीकृष्ण.